नमस्कार. उद्या गुरुवार गुरुपुष्यामृत योग या वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग हा असणार आहे. कोणत्याही परिस्थितीत सकाळी 11:30 वाजेपर्यंत उंबरठ्यावर ठेवा या दोन वस्तू. सर्व बाधा, संकटे, विघ्न, नकारात्मक शक्ती पूर्णतः नष्ट होणार आहेत. घरात लक्ष्मी नांदेल आणि प्रगती होईल. यासोबतच इच्छापूर्तीसाठी एक चमत्कारिक फक्त एक चिमूटभर हळदीचा आणि साखरेचा उपाय मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. अत्यंत सोपा पण खूप प्रभावशाली तो उपाय ठरणार आहे, ज्याचा तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी खूप मोठा लाभ होऊ शकतो. तर हे दोन्ही उपाय कसे करायचे आहेत सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्येच बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. माहिती आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा. कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम श्री महालक्ष्मी नमो नमः लिहायला अजिबात विसरू नका. आणि उद्याच्या या शुभ योगावर विनायकी चतुर्थी देखील आलेली आहे, त्यामुळे ओम गण गणपती नमः हा मंत्र देखील लिहायला अजिबात विसरू नका. सनातन धर्मात गुरुपुष्यामृत योगाला अत्यंत पवित्र आणि सर्वात सिद्धी देणारा योग मानले जातो. यंदा 18 जून रोजी हा अतिशय शुभ असा गुरुपुष्यामृत योग येत असून याच दिवशी विनायकी चतुर्थी साजरी केली जाणार आहे. या दिवशी चंद्रमा आणि गुरु यांच्या संयोगाने गजकेशरी योग हा तयार होत आहे. हा योग इतका शक्तिशाली आहे की या काळात केली जाणारी देवपूजा, मंत्रजप आणि ज्योतिषीय उपाय हे त्वरितच फलद्रूप होतात अशी धार्मिक मान्यता आहे. जर तुमच्या आयुष्यात अनेक दिवसांपासून काही अडचणी सुरू असतील, काही समस्या असतील, कोणतेही काम हाती घेतल्यास ते पूर्ण होत नसेल किंवा खूप कष्ट आणि मेहनत करून हवा तेवढा पैसा मिळत नसेल, आला पैसा तो घरामध्ये टिकत नसेल, किंवा काही शत्रू असतील जे तुमच्या तोंडावर तुमच्याशी गोड बोलतात पण माघार तुमच्याविषयी नेहमी कटकारस्थान रचत असतात, तुमच्याविषयी वाईट विचार करत असतात, तुमचे चांगले होऊ नये अशी भावना ते मनात ठेवत असतात, तर असा शत्रू त्रास नष्ट होण्यासाठी देखील तुम्हाला हा उपाय करणे तितकेच महत्त्वाचे आहे. तुमच्या कोणत्याही कामामध्ये ते अडथळा देखील आणत असतात. असा शत्रू त्रास पूर्णतः नष्ट होण्यासाठी हा उपाय अतिशय प्रभावी ठरणार आहे. यामुळे तुमच्या शत्रूची कोणतीही नकारात्मक इच्छा जी असेल ती पूर्ण होणार नाही, तुमचं कुठलंही नुकसान होणार नाही. सर्व बाधा, संकटे आणि विघ्न आधीच नष्ट होणार आहेत. तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी कायम नांदणार आहे आणि तुमची प्रगती देखील निश्चित आहे. त्यामुळे तुम्हाला हे दोन्ही उपाय आवर्जून करायचे आहेत. एक उपाय उंबरठ्यावरचा आहे आणि दुसरा अजून एक उपाय अगदी सोपा आहे, साखरेचा उपाय. तर तुम्हाला सर्वप्रथम मी तो साखरेचा साधा, सोपा आणि प्रभावी उपाय सांगत आहे. त्यानंतर उंबरठ्यावर ठेवण्याच्या त्या दोन वस्तू सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण अर्धवट माहितीने काहीही साध्य होत नसते. अनेक दिवसांपासून जर काही तुम्हाला अडचणी सुरू असतील किंवा एखादी इच्छा अपूर्ण असेल तर उद्याच्या 18 जूनच्या रात्री कच्चे दूध, त्यासोबतच हळद आणि साखर याचा एक छोटासा चमत्कारिक इच्छापूर्तीचा उपाय तुम्हाला करायचा आहे, ज्यामुळे तुमच्या आयुष्याला नवी दिशा मिळू शकते. तर हा उपाय रात्री 8 वाजल्यापासून ते 12 वाजेपर्यंत या दरम्यान करायचा आहे. हा एक चमत्कारिक उपाय इच्छापूर्ती करणारा उपाय आहे. तुमची खूप दिवसाची काही इच्छा असेल आणि ती पूर्ण होत नसेल तर त्यासाठी ही तिथी तुम्ही सोडू नका. उद्याची ही संधी तुमच्यासाठीच आहे. हा उपाय तुम्हाला 18 जून रोजी रात्री 8 ते 12 या वेळेत करायचा आहे, हे तुमच्या लक्षात आलेले असेल. तर यासाठी तुम्हाला एका छोट्या ग्लासमध्ये थोडेसे कच्चे दूध घ्यायचे आहे, जे न तापवलेले दूध असते ते घ्यायचे आहे. त्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे, चिमूटभर साखर मिसळायची आहे. आणि नियम आणि संकल्प त्याचा काय आहे, तर हे दूध तुम्हाला पीत असताना तुमचे डोळे मिटून मनामध्ये पूर्ण सकारात्मकता ठेवायची आहे. तुमच्या आयुष्यातील 3 मोठ्या समस्या आता पूर्णपणे दूर झाल्या आहेत अशी मनोमन इच्छा व्यक्त करायची आहे. आणि तुम्ही तुमच्या 3 इच्छा साक्षात भगवंताच्या कृपेने पूर्ण झाल्या आहेत हे देखील भावना तुमच्या मनात ठेवायची आहे. या दृढ भावनेने जर तुम्ही हे अभिमंत्रित केलेले दूध जर प्राशन केले तर तुमच्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होणार आहे. 100% हा प्रभावी उपाय आहे. कारण ज्योतिषशास्त्रात असे सांगितले गेलेले आहे की उपायात वापरलेले 3ही घटक वेगवेगळ्या ग्रहांचे प्रतिनिधित्व करत असतात. ते थेट तुमच्या 3 समस्यांवर काम करतात. हळद देवगुरु बृहस्पतीचे प्रतीक आहे. हळद ही गुरुग्रहाशी संबंधित आहे. दुधात हळद टाकून प्यायल्याने कुंडलीतील गुरु बलवान होतो, ज्यामुळे तुमचा भाग्योदय होतो. भाग्यात येणारे सर्व अडचणी, करिअरमध्ये येणारे सर्व अडथळे हे दूर होतात आणि भाग्योदय झाल्याशिवाय राहत नाही. त्यानंतर दुसरी वस्तू जी मी तुम्हाला सांगितलेली आहे ती म्हणजे साखर. साखर हे शुक्र ग्रहाचे प्रतीक आहे. साखर ही सुखसमृद्धीचा कारक असल्याने शुक्र ग्रहाशी संबंधित आहे आणि साखरेच्या वापरामुळे मनातील अनामिक भीती, ताणतणाव दूर होतो आणि मन अत्यंत शांत व प्रसन्न होत असते. आणि तिसरी वस्तू आहे म्हणजे कच्चे दूध, जे चंद्रग्रहाचे प्रतीक आहे. दूध हे थेट मनाचा कारक,
चंद्र असलेल्या त्याचे प्रतीक आहे. त्यामुळे कच्चे दूध प्यायल्याने मनातील द्विधा मनस्थिती नष्ट होते, मानसिक स्थिरता लाभते आणि व्यक्तीला यशाचा अचूक मार्ग दिसू लागतो. या गजकेसरी योगावर, या शुभ मुहूर्तावर हा उपाय तुम्ही केल्याने मानवी मनाची संकल्पशक्ती वाढते आणि इच्छा फलप्राप्ती ही लवकरात लवकर होते. तर हा उपाय तुम्हाला आवर्जून उद्या कोणत्याही परिस्थितीत वेळात वेळ काढून करायचा आहे. खूप महत्त्वाचा आणि 100% फलदायी ठरणार आहे. आता आपण बघूयात आपल्या घराचा सर्वस्व असलेल्या उंबरठ्यावर कोणत्या 2 वस्तू ठेवायच्या आहेत, ज्यामुळे तुमच्या आयुष्यातील संकटे बाधा हे पूर्णतः समाप्त होणार आहेत. 2026 मधील नीज ज्येष्ठ महिन्यातील दुसरा गुरुपुष्यामृत योग उद्या 18 जून रोजी येत आहे. तर ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा गुरुवारी पुष्य नक्षत्र येते तेव्हा हा अत्यंत शुभ दुर्मिळ योग तयार होत असतो. या दिवशी विनायकी चतुर्थी असल्याने हा महासंयोग मानला जाणार आहे. तर कधी होणार आहे हा योग सुरू? तर 18 जून रोजी सकाळी 6:04 सुरू होत असून पुढे 5 तास अत्यंत शुभ काळ असेल. गजलक्ष्मी योग, गजकेसरी योग असे 2 मोठे राजयोग तयार होत आहेत या दिवशी. या दिवशी देवगुरु बृहस्पती पुष्य नक्षत्र आणि चंद्र कर्क राशीत प्रवेश करत असल्याने हा योग अतिशय शक्तिशाली बनला गेलेला आहे. या काळात सोने चांदी खरेदी करणे, मौल्यवान वस्तू खरेदी करणे अत्यंत उत्तम मानले जाते. या दिवशी घेतलेले सोने हे अक्षय टिकते अशी मान्यता आहे. नवीन व्यवसाय सुरू करणे, नवीन मालमत्ता, आर्थिक गुंतवणूक करणे या 5 तासामध्ये सर्वोत्तम मुहूर्त मानला जाणार आहे. त्यामुळे तुम्हाला कोणतेही शुभ काम करायचे असेल तर हा एक 5 तासाचा कालावधी तुमच्यासाठी असणार आहे. विनायकी चतुर्थी असल्याने गणपती बाप्पांना दुर्वा आणि जास्वंदाचे फूल अर्पण करावे. तसेच सुखसमृद्धीसाठी माता लक्ष्मीची देखील विधिवत पूजा करावी. धार्मिक मंत्रांचा जप करणे किंवा आध्यात्मिक साधना करण्यासाठी हा दिवस विशेष फलदायी असणार आहे. गुरुपुष्यामृत योगाच्या शुभ मुहूर्तावर उंबरठ्यावर ठेवायची सर्वात महत्त्वाची वस्तू म्हणजे ती माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. जर तुमच्या घरामध्ये आर्थिक समस्या असतील तर त्यासाठी ही उपयुक्त ठरणारी वस्तू आहे. तुम्हाला नेहमी अपयश मिळत असेल, आर्थिक समस्या तुमच्या घरामध्ये वारंवार निर्माण होत असतील तर हा उपाय तुमच्यासाठीच आहे. तर हा उपाय सुरू करण्यापूर्वी मुख्य प्रवेशद्वारावर तुम्हाला थोडेसे पाणी शिंपडून घ्यायचे आहे, हळदीचे पाणी. तर एका तांब्यामध्ये किंवा ग्लासमध्ये चिमूटभर हळद टाकून त्यामध्ये चांगले शुद्ध पाणी घ्यायचे आहे. गंगाजल असेल ते देखील त्या पाण्यामध्ये टाकू शकता आणि हे पाणी तुमच्या उंबरठ्यावर, उंबरठ्याच्या बाहेर आणि आतमध्ये असे शिंपडून घ्यायचे आहे आणि स्वच्छपणे पुसून घ्यायचे आहे. असे केल्याने उंबरठ्याच्या बाहेर जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती तिथेच नष्ट होत असते आणि जो उपाय तुम्ही उंबरठ्यावर करणार आहात तो 100% प्रभावी आणि फलदायी ठरणार आहे. त्यासाठी तुम्हाला असे पाणी टाकून घ्यायचे आहे. धार्मिक मान्यतेनुसार उंबरठा हा आपल्या घराचं सर्वस्व असतो आणि माता लक्ष्मीच्या आगमनाचे स्थान आहे. आणि या पवित्र दिवशी उंबरठ्याची विशेष सेवा केल्याने घरामध्ये सुखसमृद्धी येत असते आणि नकारात्मक ऊर्जाही दूर होत असते. उद्याचा हा योग साधासुद्धा योग नाही आहे. त्यासोबत विनायकी चतुर्थी देखील येत आहे. म्हणजे सर्वप्रथम आपण गणपती बाप्पांची पूजा कोणतेही कार्य सुरू करण्यापूर्वी करत असतो. त्यांचा उद्याचा दिवस आहे. तर उद्या तुम्ही गणपती बाप्पांची पूजा आणि लक्ष्मीनारायणाची पूजा जर केली तर तुमच्या घरामध्ये प्रगतीला कोणीही रोखू शकणार नाही. तुमच्या घराची कायम प्रगती होत राहणार आहे, लक्ष्मी नांदणार आहे. तुमच्या घरामध्ये पैशाची चणचण नेहमी भासत असेल आणि क्षुल्लक कारणावरून, छोट्या मोठ्या कारणावरून जर घरामध्ये वादविवाद होत असतील तर उद्या तुम्हाला सकाळी हा उपाय करणे अत्यंत महत्त्वाचे आणि प्रभावी ठरणार आहे. कारण कोणतीही नकारात्मक शक्ती उंबरठ्यातूनच घरामध्ये येत असते. तर ती घरामध्ये येऊ नये आणि अशा अनेक प्रकारच्या समस्या आपल्या घरामध्ये येऊ नयेत त्यासाठी हा उपाय फायदेशीर आहे. आणि शत्रू त्रास देखील मुळासकट नष्ट होणार आहे. शत्रू गुप्तपणे त्रास देण्याचा प्रयत्न करत असतील तर ते स्वतःहून तुम्हाला माफी मागतील. त्यासोबत तुमच्या पतीची प्रगतीही होत राहणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार 27 नक्षत्रांपैकी महत्त्वाचे नक्षत्र हे पुष्य नक्षत्र आहे. नक्षत्रांचा राजा हा मानला जात असते. त्यामुळे हे गुरुवारी आल्यानंतर गुरुपुष्यामृत योग हा तयार होत असतो. तुम्हाला मी जी आत्ता वस्तू सांगणार आहे ती फक्त उंबरठ्यावर ठेवायचीच आहे असं नाही, तर ती ठेवल्यानंतर तुम्हाला एक मंत्र देखील म्हणायचा आहे. अत्यंत प्रभावशाली हा मंत्र आहे. ही जी वस्तू तुम्हाला सांगणार आहे ती साक्षात देवी देवता सर्वांचाच आशीर्वाद तुम्हाला देण्यासाठी ही वस्तू ठेवायची आहे. कारण ज्या घरावर देवी देवतांचा आशीर्वाद असेल त्या घरात कुठल्याही गोष्टीला कमी पडत नाही. आपल्या आजूबाजूलाच अशा काही वस्तू असतात ज्या अत्यंत प्रभावशाली ठरत असतात. त्या आपल्या स्वयंपाकघरामध्येच असतात, परंतु त्याविषयी आपल्याला काही उपाय माहीत देखील नसतात. अशीच स्वयंपाकघरातील एक वस्तू उंबरठ्यावर ठेवायची आहे. आपल्या मानवी जीवनाप्रमाणे स्वयंपाकघरामध्ये, वनस्पतींमध्ये अशा काही प्रभावी शक्ती देखील असतात ज्याचे उपाय तुम्ही केल्यास त्याचे फळ तुम्हाला प्राप्त होत असते. ही वस्तू मी तुम्हाला आत्ता सांगणार आहे तिच्यामध्ये नकारात्मक शक्ती शोषून घेण्याची शक्ती आहे आणि इतकी आकर्षण शक्ती आहे की ज्यामुळे नकारात्मकता शोषून घेऊन ती पूर्णतः नष्ट करण्याचे काम ती एक वस्तूच करते. चला तर वेळ वाया न घालवता ज्या क्षणाची तुम्ही आतुरतेने वाट पाहत आहात त्याविषयी आपण बोलूयात.
तुम्हाला ही वस्तू ठेवून तुमच्या घरातील सर्व समस्या दूर करायच्या असतील, तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळावे असं वाटत असेल तर ही वस्तू तुम्ही नक्की ठेवा. कारण कष्टाशिवाय तर पर्याय नाही आहे, पण त्याला दैवी शक्तीची साथ मिळाली तर नक्कीच आपल्या इच्छा लवकर पूर्ण होत असतात. हा उपाय अगदी ब्रह्ममुहूर्तापासून ते 11:30 वाजेपर्यंत कधीही करू शकता. उपाय कसा करायचा आहे ते बघूयात. उद्या हा उपाय करण्यासाठी लवकर उठायचे आहे, स्वच्छ स्नान करायचे आहे, अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकून स्नान करायचे आहे. खडे मीठ असेल तर ते टाका, संदैव मीठ असेल तर ते टाकले तरीही चालेल. त्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करून देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे. देवघरातील दिवा हा प्रज्वलित करायचा आहे. त्यानंतर पूजा झाल्यानंतर तुम्ही लगेचच हा उपाय करू शकता. तर त्यासाठी तुम्हाला उंबरठ्याच्या बाहेर, उंबरठ्यावर आणि उंबरठ्याच्या आत असे हळदीचे पाणी हे शिंपडून घ्यायचे आहे, जे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलेले आहे. पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करणे शक्य झाले तर आवर्जून करा. गुरुग्रह हा मजबूत होतो आणि उद्या गुरुपुष्यमृत योग असल्यामुळे पिवळा रंग परिधान करणे अत्यंत शुभ ठरणार आहे. तर सकाळी हा उपाय करायचाच आहे आणि संध्याकाळी तुम्हाला एक महत्त्वाचे काम उंबरठ्यावर करायचे आहे, ते देखील पुढे बघणार आहोत. त्यानंतर तुम्हाला हळदीचे लेपन करणे शक्य झाले तर आवर्जून करा. गुरुपुष्यमृत योगाच्या दिवशी जर तुम्ही अशा प्रकारे हळदीचे लेपन केले तर साक्षात माता लक्ष्मीला तुम्ही घरी बोलवताय, तुमच्या घरामध्ये आमंत्रित करत आहात. त्यासाठीच तुम्हाला हळदीचे लेपन करायचे आहे. तर एका वाटीमध्ये थोडीशी हळद घ्यायची आहे, त्यामध्ये थोडेसे गंगाजल, थोडेसे गोमूत्र टाकायचे आहे. त्याची पेस्ट करून त्याने तुम्हाला हळदीचे लेपन करून घ्यायचे आहे. त्यानंतर उंबरठ्याच्या डाव्या आणि उजव्या दोन्ही बाजूला कुंकवाने एक एक स्वस्तिक काढायचे आहे. स्वस्तिक हे पूर्ण काढायचे आहे. स्वस्तिक हे मांगल्याचे प्रतीक आहे, त्यामुळे आवर्जून उद्याच्या शुभ मुहूर्तावर काढावे. मधले 4 बिंदू 2 कडाच्या लाईन आवर्जून काढायच्या आहेत. बघा, स्वस्तिक हे खूप महत्त्वाचे आहे. तुम्ही काहीच नाही केले तरीही चालेल, परंतु हे स्वस्तिक तुम्ही उद्याच्या शुभ योगावर आवर्जून काढायचे आहे. स्वस्तिक हे भगवान गणेश, माता लक्ष्मी यांचे प्रतीक मानले जाते आणि ज्यामुळे घरामध्ये सकारात्मकता प्रवेश करत असते. उद्या विनायकी चतुर्थी आणि गुरुपुष्यमृत योग आहे, त्यामुळे स्वस्तिक हे गणपती बाप्पांना आणि लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आवर्जून काढायचे आहेत. त्याआधी तुम्हाला उंबरठ्यावर एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. हा उपाय करण्याबरोबरच संध्याकाळचे देखील उपाय मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्हाला संध्याकाळी 3 सांजेच्या वेळेला उंबरठ्याच्या उजव्या बाजूला गाईच्या तुपाचा एक दिवा लावायचा आहे. त्यामध्ये 2 अखंड फुलांच्या लवंगा टाकायच्या आहेत. यामुळे माता लक्ष्मी घरामध्ये येते, गरिबी पूर्णतः दूर होते. तर हा उपाय आवर्जून करा, खूप सोपा आहे. त्यासोबतच महत्त्वाच्या विषयाकडे पुन्हा वळूयात. आता बघूयात सकाळी जो आपण उपाय करताना जी वस्तू ठेवायची आहे ते सांगणार आहे, ते आता बघूयात. कारण मध्येच मी तुम्हाला संध्याकाळचे सांगितलेलं आहे, ते देखील अत्यंत महत्त्वाचं आणि सोपं काम आहे. सकाळी उंबरठ्याला लेपन करून झाल्यावर कुंकवाने त्यावर स्वस्तिक काढून झाल्यानंतर तिथे एक दिवा देखील प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि एक काम करायचे आहे. स्वस्तिकला हळद, कुंकू, अक्षता वाहून नमस्कार करायचा आहे. एक फूल अर्पण करायचे आहे. जेव्हा तुम्ही सकाळी दिवा ठेवत असताना दिव्याखाली थोड्याशा अक्षता टाकायच्या आहेत. दिवा थेट जमिनीवर ठेवू नयेत. ती वस्तू मी तुम्हाला उंबरठ्यावर ठेवायला सांगणार आहे, ती तुमच्या घरातच आहे. या वस्तूने माता लक्ष्मी घरात येते आणि कायम टिकते. आणि दुसरी एक वस्तू सांगणार आहे, त्यामुळे नकारात्मकता नष्ट होते. तुमच्या घरामध्ये कोणतीही वाईट शक्ती येत नाही. बाधा, दृष्ट, वाईट नजर कोणतीही लागणार नाही. तिसरी एक वस्तू सांगणार आहे, ज्यामुळे साक्षात माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये राहणार आहे, कारण ती माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे. 3ही वस्तूंपैकी एक वस्तू असेल तर एक ठेवा, किंवा 3ही वस्तू असतील तर आवर्जून 3ही ठेवायच्या आहेत. सर्वात महत्त्वाची वस्तू म्हणजे हळद. हळद ही भगवान विष्णूंना आणि माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे. गुरुवार असल्यामुळे हळदीला विशेष महत्त्व आहे, कारण बृहस्पती गुरूंना देखील हळद अतिशय प्रिय आहे. म्हणूनच तुम्हाला एक अखंड हळकुंड घ्यायचा आहे. त्याला थोडेसे गंगाजल किंवा पाणी लावून उंबरठ्याच्या मध्यभागी ठेवायचे आहे, किंवा मग उजव्या बाजूला स्पर्श करायचा आहे आणि मध्यभागी स्थापित करू शकता. त्यानंतर तुम्ही हे हळकुंड एका लाल कोऱ्या कपड्यामध्ये बांधून उंबरठ्याला किंवा मुख्य दरवाजाला लटकवून देखील ठेवू शकता. हा उपाय केल्याने साक्षात माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांना तुमच्या घरामध्ये प्रवेश करण्यासाठी कोणीही रोखू शकणार नाही. त्यासोबतच चांदी ही समृद्धीचे प्रतीक आहे. जर तुमच्याकडे एखादा चांदीचा शिक्का असेल, चांदीची छोटीशी वस्तू असेल, नाणं असेल, तर ती उंबरठ्याच्या खाली किंवा उंबरठ्यावर ठेवायची आहे. असे करणे अत्यंत शुभ मानले जाते. शक्य असेल तर उंबरठ्यावर मध्यभागी चांदीचे नाणे ठेवायचे आहे. जर चांदीचे नाणे तुमच्याकडे नसेल तर तांब्याचे नाणे ठेवले तरी चालेल, किंवा मग तुम्ही 1 रुपयाचे नाणे देखील ठेवू शकता. अनेक लोक घर बांधताना उंबरठ्यावर म्हणजेच उंबरठ्याच्या खाली चांदीची पट्टी किंवा चांदीची नाणी दाबत असतात. जर नसेल तर मग तुम्ही 1 रुपयाचे नाणे ठेवायचे आहेत. उंबरठ्यावर ठेवून त्यावर हळद कुंकू व्हायचे आहे, फुले व्हायचे आहेत, नमस्कार करायचा आहे. त्यानंतर नकारात्मक ऊर्जा नष्ट करणारी तिसरी वस्तू आहे, ती म्हणजे पिवळी मोहरी. एका छोट्याशा कोऱ्या लाल किंवा पिवळ्या कपड्यामध्ये त्याची पोटली तयार करून तुम्ही तुमच्या मुख्य दरवाजावर म्हणजेच उंबरठ्यावर ठेवायचे आहे. त्यामुळे नकारात्मकता नष्ट होते आणि वाईट शक्ती थांबतात. अजून एक माता लक्ष्मीला अतिशय प्रिय असलेली गोमती चक्र आणि कवडी. गोमती चक्र आणि पिवळी कवडी
ही माता लक्ष्मीला आकर्षित करणारी मानली जाते. हे कसे ठेवावे? 2 गोमती चक्र घ्यायचे आहेत, 2 पिवळ्या कवड्या घ्यायच्या आहेत आणि या दोन्हीही उंबरठ्याच्या दोन्ही बाजूला ठेवायच्या आहेत, डाव्या आणि उजव्या बाजूला, आणि त्याची विधिवत पूजा करायची आहे. असे केल्याने माता लक्ष्मी 100% तुमच्या घरामध्ये प्रवेश करणार आहे. खूप फायदेशीर हा उपाय आहे. ही संधी सोडू नका. आता बघूयात हे सर्व काम करताना मंत्र कोणता म्हणायचा आहे, कारण मंत्राशिवाय ही विधी पूर्ण होणार नाही आणि या उपायाचे फळ देखील मिळणार नाही. तर यापैकी एक वस्तू तुम्हाला उंबरठ्यावर ठेवून झाल्यानंतर एक मंत्र म्हणायचा आहे. तर पिवळी मोहरी तुम्ही उंबरठ्यावर ठेवल्यावर नकारात्मकता दूर होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे. गोमती चक्र आणि कवडी तुमच्याकडे असेल तर 2-2 ठेवायचे आहेत. त्यासोबतच महत्त्वाची वस्तू म्हणजे चांदीचे नाणे किंवा 1 रुपयाचे नाणे, कारण ती देखील लक्ष्मीच आहे. हळकुंड आणि चांदीचे नाणे दोन्हीपैकी एक वस्तू तुम्हाला उंबरठ्यावर ठेवायचीच आहे. या सर्व वस्तूंना हळद, कुंकू, अक्षता, फुले वाहून नमस्कार करून पूजा करायची आहे. त्यासोबतच मंत्र म्हणायचा आहे. माता लक्ष्मीला तुमच्या घरी येण्यासाठी प्रार्थना करायची आहे आणि तो महत्त्वाचा मंत्र म्हणायचा आहे. त्याशिवाय सेवा पूर्ण होणार नाही. हा उपाय त्याशिवाय फलित ठरणार नाही. तर तो मंत्र आहे कमलात्मक मंत्र. हा मंत्र देवीचे तांत्रिक आणि अत्यंत शक्तिशाली रूप असलेल्या माता कमला यांना समर्पित मंत्र आहे. तंत्रशास्त्रात आणि अनेक धार्मिक मान्यतेमध्ये कमला माता हे 10वे रूप मानले जाते. ते सुख, ऐश्वर्य, समृद्धी आणि अफाट धनप्राप्ती आणि सौंदर्याचे प्रतीक मानले जाते. आणि हा मंत्र देखील आर्थिक चणचण, गरिबी दूर करणारा आहे. त्यामुळे कर्जातून मुक्ती देखील मिळेल. याचा अर्थ असा आहे, हे कमळामध्ये विसावलेली लक्ष्मी, विष्णुप्रिया असणाऱ्या, विश्वाचे पालन करता असणाऱ्या माता लक्ष्मी, माझ्या कुटुंबाचे संरक्षण करा, मला प्रसन्न व्हा आणि घरामध्ये सुखसमृद्धी यावी, कायम लक्ष्मी नांदावी याचे वरदान तुम्ही मला द्या. मी तुम्हाला कोटी कोटी नमन करते. या मंत्रामध्ये श्रीम आणि ह्रीम हे मंत्र आहेत. श्रीम हा धनाचा बीज मंत्र आहे. हा शक्ती व आकर्षणाचा बीज मंत्र आहे. यांचा एकत्रित वापर केल्याने हा मंत्र प्रचंड ऊर्जा निर्माण करणारा तयार होत असतो. हा मंत्र म्हणल्याने फायदे काय होतात? तर या मंत्राचा नियमित जप केल्याने जुने कर्ज लवकर संपते, नवीन उत्पन्नाचे मार्ग मोकळे होतात, अलक्ष्मी घराच्या बाहेर निघून जाते आणि माता लक्ष्मी घरामध्ये कायम वास करते. माता कमला ही सौंदर्याची देवी असल्यामुळे साधकाला व्यक्तिमत्वात एक वेगळेच आकर्षण निर्माण होत असते. तुम्हाला हा मंत्र कसा म्हणायचा आहे? जेव्हा तुम्हाला हा विधी करून झाल्यावर नाण्याची आणि हळकुंडाची पूजा करणार आहात त्यावेळेला हा मंत्र म्हणायचा आहे. मंत्र स्क्रीनवर देणार आहे, तो नक्की बघा आणि नक्की म्हणा. तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावर एक स्वस्तिक देखील आवर्जून काढायचे आहेत. कुंकवाने स्वस्तिक काढून त्याची देखील तुम्हाला पूजा करायची आहे. एक स्वस्तिक तुम्हाला तुमच्या स्वयंपाकघरात देखील काढायचे आहेत. मंत्र पुढील प्रमाणे आहे. ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम ह्रीम श्रीम ओम महालक्ष्मी नमः. नाहीच म्हणणे जमले तर मग ओम श्री महालक्ष्मी नमो नमः हा मंत्र देखील म्हणू शकता. तो कमलात्मक मंत्र हा लक्ष्मीचा मूळ मंत्र आहे. तोच म्हणण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. अतिशय फायदेशीर ठरणार आहे. ज्या घरामध्ये सुतक असेल त्या घरात कोणालाही हा उपाय करता येणार नाही. ज्या घरामध्ये स्त्रियांना मासिक धर्म असेल त्यांनी सोडून इतर कोणीही हा उपाय केला तरी चालेल. नक्की करा. माहिती आवडल्यास नक्की लाईक करा. सर्वांचे खूप खूप धन्यवाद.